सर्व भक्तगणांच्या हृदयस्थ परमेश्वराला या यूट्यूबच्या माध्यमातून नमस्कार करतो. आपण धार्मिक सण आणि परंपरा याबद्दल या यूट्यूबच्या माध्यमातून आपण माहिती देत असतो. आपण आमच्या पूजाविधी, देवी देवता या यूट्यूब चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, इतरांना याची माहिती द्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आम्ही सहज सोप्या पद्धतीने घरच्या घरी पूजाविधी कसा करावा हे सांगत असतो. आज आपण शिवरात्रीची पूजा कशी करावी या पद्धतीची माहिती पाहणार आहोत. शिवरात्रीची पूजा आपण मंदिरात किंवा घरी करू शकता. गंगाजल किंवा साधी पाणी शिंपडून जागा स्वच्छ करून घ्यावी. चौरंग घेऊन त्यावर पांढरे वस्त्र टाकावे, कारण या व्रतासाठी पांढऱ्या रंगाच्या वस्त्राचे महत्त्व आहे. त्यावर तांदळाची रास किंवा तांदळाचं अष्टदल काढावा. त्यावर पाणी घालून कलश मांडावा. त्यामध्ये नागविलीची किंवा आंब्याचे 5 किंवा 7 पाने घालावी. दरवा, तांदूळ, सुपारी, एक नाणं त्यामध्ये टाकावं. त्यावर एक तांब्याचे किंवा साधे ताट किंवा थाळी ठेवावी. त्यामध्ये स्वस्तिक काढून त्यावर थोडे तांदूळ ठेवून गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवावी. नंतर तांदूळ ठेवून त्यावर पार्वती स्वरूप सुपारी मांडावी व या ताटाच्या मध्यभागी तांदूळ ठेवून महादेवाची पिंड ठेवावी. या व्रतामध्ये ज्या मूर्तीची आपण पूजा कराल, ज्या महादेवाच्या मूर्तीची आपण पूजा कराल, त्याप्रमाणे फळ आपल्याला मिळत असतं. त्यामुळे आपण कोणत्या प्रकारची मूर्ती घ्यायची आहे हे आपण ठरवावं, कारण कोणत्या मूर्तीला काय फळ मिळत आहे हे मी एक व्हिडिओ करून आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आपण ते जरूर पाहावं आणि त्यानुसार तशा प्रकारची मूर्ती आपण घ्यावी. त्यामुळे महादेवाची, पार्वतीची, गणपतीची आपणास जी मूर्ती पाहिजे आहे ती मूर्ती घ्यावी किंवा पार्वती स्वरूप मूर्ती सुपारीची मांडावी. गणपतीची जर गणपती नसेल तर गणपतीची सुपारीची मूर्ती केली तरी चालेल. महादेवाच्या मूर्तीचे जलधारेचे मुख हे उत्तरेला करून मूर्ती स्थापन करावी. यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवावेत. त्यावर दिवा ठेवावा आणि दिवा लावून घ्यावा व पूजेला सुरुवात करावी. उजव्या हातामध्ये पाणी घ्यावं आणि आजच्या दिवशी धन, धान्य, आरोग्य, सौभाग्य, सुख, शांती प्राप्तीसाठी मी शिवरात्रीचं व्रत करत आहे असं म्हणून तांब्यामध्ये, ताटामध्ये पाणी सोडावं. दिव्याला हळद, कुंकू, फूल व्हावं आणि दिव्याला नमस्कार करावा. गणपतीला, पार्वतीला, महादेवाला पळीनं पाणी घालावं. पळीनं पाणी घातल्यानंतर दूध, दही, मध, साखरयुक्त यांनी अशा प्रकारचं जे पंचामृत केलेलं आहे ते पंचामृत घालावं. त्यानंतर पुन्हा 3 वेळा गणपतीला, पार्वतीला, महादेवाला शुद्धोदक, शुद्ध अशा प्रकारचं पाणी घालावं. आपल्याला जर शक्य असेल तर महादेवाला आपण अभिषेक करू शकता. अभिषेक कसा करावा याविषयीचा व्हिडिओ मी स्वतंत्र बनवलेला आहे. अभिषेक करताना तो आपण व्हिडिओ जरूर पाहावा. गणपतीला व महादेवाला वस्त्रानं स्वच्छ पुसावं. त्यानंतर गणपतीला, महादेवाला जानवं म्हणजे यज्ञोपवीत अर्पण करावं. कापसाचं वस्त्र म्हणून कापसाचं वस्त्र गणपती, पार्वती, महादेव यांना घालावं. चंदनाचं गंध गणपती, महादेव, पार्वती याला लावावं. पार्वतीला हळद कुंकू लावावं. पांढरं भस्म असल्यास महादेवाला ते जरूर लावावं. गणपतीला दुर्वा, जास्वंदीचं फूल, कण्हेरीचं फूल, शमीचं फूल जे उपलब्ध असेल ते गणपतीला व्हावं. गणपतीला लाल फूल हे आणि अतिशय अशा प्रकारचं आवडत असतं, त्यामुळे लाल फूल व्हावं. पार्वती मातेला पांढरे फूल, निशिगंधा, मोगरा, गुलाबाचे फूल इत्यादी अशा प्रकारची फुलं ही पार्वतीला व्हावी. तर महादेवाला प्रिय असणारं धोत्र्याचं फूल, पांढरं फूल, बेलपत्र महादेवाला अतिशय प्रिय आहे, त्यामुळं ही फुलं व्हावीत व शंकराला बेलपत्र व्हावी.
जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर ओम नमः शिवाय मंत्र अशा प्रकारचा म्हणून उपलब्ध असल्यास 108 बेलाची पानं आणि काटेरी अशा प्रकारचं फळ महादेवाला अर्पण करावं. त्याचं फळ आपल्याला चांगलं अशा प्रकारचं मिळेल. यानंतर गणपतीला, पार्वती मातेला, महादेवाला धूप दीप दाखवावा. 5 प्रकारची फळं उपलब्ध असल्यास ती घ्यावी आणि नैवेद्य दाखवा. नैवेद्यासाठी खीर घ्यावी. पाण्याने मंडल करून घरी तयार केलेला गोडाचा अशा प्रकारचा नैवेद्य दाखवावा. भगवान महादेवाला दक्षिणा अर्पण करावी आणि महादेवाला हात जोडून ओम नमः शिवाय म्हणून अशा प्रकारची प्रार्थना करावी आणि गणपतीची, महादेवाची आरती करावी. या दिवशी मीठ न खाता दिवसभर उपवास करावा. हा उपवास रात्री सोडला जातो. ही पूजा तत्काळ विसर्जित न करता काही वेळानं उत्तरपूजा करावी आणि विसर्जित करावी. या पूजेचा मुहूर्त कधी आहे, पूजा कशी करायची याचा मी व्हिडिओ अजून बनवलेला आहे. तोही आपण जरूर पाहावा. आपणाला ही पूजा कशी वाटली हे अवश्य सांगा. ओम नमः शिवाय हा मंत्र कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. जय श्रीराम.